लग्न टिकवण्यासाठी शक्यतो प्रयत्न करावे अशी अपेक्षा असली, तरीही काही कारणांनी सारख्या कटकटी, वादविवाद, तणावाचा सामना करावा लागतो, तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. काही मुख्य कारणं जशी आपण काही गेल्या भागांमध्ये बघितली ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी यांच्या मुलाखतींमध्ये, की तशी मुख्य कारणं जर नसतील, तरीही काही कारणं अशी असतात, जी स्वभावात दोषांशी निगडीत असतात आणि ह्यातलाच एक स्वभाव दोष म्हणजे भावनिक अस्थिरता, न्यूरोटिसिझम. बिग 5 या व्यक्तिमत्व चाचणीमधला एक घटक. भावनिक अस्थिरता जितकी जास्त, तितकं वैवाहिक समाधान कमी. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउंसलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. काही स्वभाव दोष किंवा व्यक्तिमत्व विकार असे असतात, की ज्यामुळे नात्यामध्ये खूप भांडणं होतात. नात्याला हाताळणं कठीण होतं आणि मुख्य म्हणजे नात्यामध्ये असमाधान राहतं. मग डायव्होर्स घेण्यासाठी फसवणूक, अफेअर अशी ठोस कारणं नसली तरीही त्या नात्यामध्ये सतत वाद, आरोप, अपमान, तिरस्कार, टीका याचाच भरणा असतो. तेव्हा पुढचे काही भाग आपण अशा काही व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांबद्दल समजून घेणार आहोत, की ज्याच्यामुळे नात्यामध्ये कुठेतरी एक तणाव निर्माण होतो आणि त्यातलाच एक घटक म्हणजे न्यूरोटिसिझम. बिग 5 या अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व चाचणीमध्ये हा घटक म्हणजे भावनिक अस्थिरता. या घटकात जेव्हा अधिक गुण मिळतात, म्हणजे त्या भावनिक अस्थिरता त्या व्यक्तीत जास्त असते. संशोधनानुसार घटस्फोट झालेल्या केसेसमध्ये दोघांपैकी एकात किंवा दोघांतही न्यूरोटिसिझम हा स्कोर जास्त आढळून आलेला आहे. काय आहे हे न्यूरोटिसिझम प्रकरण? पण एकतर न्यूरोटिसिझम आणि न्यूरोसिस हे दोन्ही वेगळं आहे. आपण न्यूरोटिसिझमबद्दल बोलणार आहे, जो मानसिक आजार किंवा डिसऑर्डर नाही, तर एक व्यक्तिमत्व विशेष आहे. मग ही व्यक्ती म्हणजे कशी? तर चिंता, राग, दुःख, ताण, निराशा अशा या नकारात्मक भावनांकडे कल असण्याची प्रवृत्ती अधिक. परिस्थितीचा, प्रसंगांचा नकारात्मक आणि चुकीच्या पद्धतीने अर्थ लावणं, चिंता करणं, घडलेल्या प्रसंगांमध्ये जे चांगलं आहे ते वगळून नेमकं निगेटिव्ह धरून बसणं, सारखं जुनं उगाळणं, इतरांच्या साध्या कमेंट्सलाही पर्सनली घेणं किंवा त्या गोष्टींचा, त्या प्रसंगांचा आपल्याला हवा तसा आणि अर्थातच कडवट अर्थ लावणं, क्षुल्लक कारणांनी दुखावल्या जाणं, पटकन रडू येणं, कपाळावर लगेच आठ्या येणं, अप्रिय भावनांनी जास्त ट्रिगर होणं, जोडीदाराकडून प्रेमाची सारखी पोचपावती मागत राहणं इत्यादी. याशिवाय ज्यांचा न्यूरोटिसिझम स्कोर हाय असतो, त्यांचा सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मसन्मानही कमी असल्याने आपण कमी आहोत असं तर वाटत असतंच जोडीला. बरेचदा इतरांचा हेवासुद्धा वाटत असतो. म्हणजे आपल्यापेक्षा मित्राचा पगार अधिक आहे, याचा अर्थ आपण लायक नाही, असा अर्थ घेत पुढे राहणं. किंवा मैत्रिणीचा नवरा तिची अधिक काळजी घेतो हे बघून आपल्याला तसा नवरा नाही मिळाला, याचं दुःख करत राहणं. म्हणजे एकूण असे निराशावादी विचार अधिक होतात. मग या सगळ्यांमुळे वैवाहिक नात्यामध्ये समाधानाऐवजी चिंता, तणाव आणि आपण बिचारे असण्याची भावना, जोडीदाराशी भावनिक स्तरावर जवळीक न वाटणं, इम्पल्सिव्ह रिएक्शन देणं, असंही वर्तन दिसून येतं. भावनिक अस्थिरता जास्त असल्याने या व्यक्तींचा मूड कशाने बिघडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे जोडीदारासोबत जर रविवारची सुट्टी आनंदात घालवली आणि मग घरी आल्यानंतर पूर्ण दिवस मजेत गेल्यावर झोपण्यापूर्वी पलंगावर पडलेला पसारा कुणी आवरायचा याच्यावर भांडून सगळ्या त्या छान गेलेल्या दिवसाचा आनंद पाण्यात घातला म्हणजे पाण्यात घातला जातो. सतत गैरसमज, जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा, सारखी कुरकूर, जोडीला डोकं दुखतंय, पाठ दुखतंय, बोर होतंय, सगळं सोडून द्यावंसं वाटतंय, नको वाटतंय, अशाही तक्रारी सुरूच असतात. अति जास्त विचार करणं आणि त्याही नकारात्मक, चिंता करणं, जुनं घडलेलं चघळत आणि उगाळत बसणं, हे देखील न्यूरोटिसिझम हाय असण्याच्या स्वभावामध्ये येतं. मग आपल्याला आपला जोडीदार समजून घेत नाही, आपल्याला महत्त्व देत नाही, आपली काळजी करत नाही, आपल्यावर प्रेम करत नाही, असा विचार सतत करत राहिल्याने त्या जोडीदाराकडून प्रेमाची सतत खात्री मागत राहणं किंवा तसा तो अश्युरन्स मागत राहणं हे सुरूच राहतं. पण त्याने जो जोडीदार आहे म्हणजे हाय न्यूरोटिसिझम असणाऱ्या व्यक्तीचा जोडीदार, त्याला सारखं स्वतःला प्रूव्ह करत राहावं लागतं.
म्हणजे त्याला एक चिंताच असते, की आता काय? तसंच ज्या लोकांचा न्यूरोटिसिझम स्कोर हाय आहे, ते लोक आपल्याला एखादं आधी अनुभवाला आलेलं अपयश, हे इतकं पर्सनली घेतात, त्याला इतकं इंटरनलाइज करतात, की चांगली नोकरी मिळाली नंतर म्हणजे किंवा यश मिळालं तरीही त्या जुन्या पास्टमधल्या अपयशापासून ते स्वतःला दूरच करू शकत नाही. मग आता मिळालेल्या यशात समाधानानं राहणं हे स्वतःच अवघड करून बसतात. कारण जुनं काहीतरी असतं ना, स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करणं आवश्यक आहे, हे लक्षात न आल्याने फक्त दुसऱ्याकडून आणि जगाकडूनच जास्तच अपेक्षा ठेवल्या जातात. मग त्या पूर्ण झाल्या नाही, तर खास करून जोडीदाराकडून. त्याच्यासोबत भावनिक जवळीक साधता येत नाही आणि मग परत ते निगेटिव्ह लूपमध्ये म्हणजे स्पायरल ते सुरू होतं. साहजिकच नकारात्मक भावनेमुळे जोडीदाराप्रती राग किंवा निराशा वाटत असल्याने शारीरिक जवळीक देखील कमी होते आणि मग ते नातं पुन्हा सेक्सलेस होत जातं. नात्यामध्ये दुरावा वाढतच जातो. ज्या व्यक्तीचा न्यूरोटिसिझम स्कोर जास्त आहे, अशा व्यक्तींना किंवा अशा व्यक्तीच्या जोडीदाराला आपलं काय चुकत आहे हे कळत नसल्याने त्यांचा जोडीदार पण सेल्फ डाऊटमध्ये जातो किंवा काय कटकट आहे अशा स्थितीत. तेव्हा परिणाम काय? तर दोघंही भावनिकदृष्ट्या थकलेले असतात, निराश असतात. मग स्ट्रेस, अँक्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे सगळं असं मनात दाबत गेल्याने शारीरिक आजाराच्या स्वरूपात हा सगळा स्ट्रेस बाहेर पडतो. आता आजचा हा एपिसोड ऐकल्यावर जर कोणाच्या लक्षात आलं, की अरे अशा पद्धतीने निगेटिव्ह विचार करणं हे आपलं वर्णन आहे किंवा आपल्या जोडीदाराचं वर्णन आहे. म्हणजे एकतर आपला किंवा जोडीदाराचा न्यूरोटिसिझम स्कोर जास्त असू शकतो. मग पुढे करायचं काय? तर पहिली पायरी म्हणजे एक्सेप्टन्स. शांतपणे हे मान्य करायचं, की आपण स्वतः किंवा आपला जोडीदार भावनिकदृष्ट्या अस्थिर आहे. पण हा काही आजार नाही. ह्यावर काम करता येतं किंवा ह्यांच्याशी कसं वागायचं हेही शिकता येतं. मग आता समस्येवर जर उपाय शोधायचा असेल, तर सगळ्यात पहिले समस्या आहे, हे मान्य करावं लागेल ना. प्रॉब्लेमच नाही, समस्याच नाही हा किंवा माझ्यामुळे नाही, असा जर स्टँड असेल, तर मग बोलणंच कुठलं. अर्थात बहुतांश लोक असा स्टँड घेतातच. कारण आपलीच जर चूक कोणी काढली, तर आपण डिफेन्सिव्ह होतोच. पण जेव्हा अशा या सायकॉलॉजी संडे सारख्या चॅनेलमधून जर काही बाबी कळल्या, तर त्या आवडल्या नसल्या तरीही स्वतःच्या वागण्याचा विचार करून नात्यात सुधारणा करण्यासाठी मला काय करता येईल, असा अंतर्मुख विचार म्हणजे यायला हवा. कारण आता मी काही अशी कोणाला पर्सनली नाहीच म्हणत आहे ना, सो डिफेन्सिव्ह होण्याचं काही कारण नाही. म्हणजे आपण स्वतः भावनिक अस्थिर असलो तरी किंवा आपला जोडीदार तसा असला तरी आता मी काय करू शकतो हे पाहणं योग्य. आणि म्हणूनच ह्याच्या पुढचे दोन्ही भाग अजिबात विसरू नका. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.